बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 फेब्रुवारी 2025 रोजी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा 32 वर्षांचा धगधगता हिंदवी स्वराज्याचा व 18 पगड जाती समुदायासह स्वराज्यातील रयतेसाठी केलेली धडपड आणि राजांचा खरा इतिहास, त्यांचा त्याग, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे शौर्य, त्यांचे महान व्यक्तिमत्व, चरित्र तमाम बहुजनासमोर आणणे या उद्देशाने छावा चित्रपट तयार केलेला आहे. या चित्रपटाला भरपूर यश मिळताना दिसत आहे. अवघ्या 4 दिवसात 146 कोटींची कमाई केली असून त्यातील सर्व कलाकारांनी आपला जीव ओतून काम केलं आहे. परंतु आजही स्वराज्याचे धाकलधनी म्हणताच त्यांचे लहानपणीचा सवंगडी पुढे जाऊन राजांची सावली बनून राजेंचा अंगरक्षक, अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ बहुजन समाजाचा रायाप्पा महार या शूर योद्ध्याचा त्यांच्या शौर्याची भूमिका या छावा चित्रपटात दाखवली नसल्यामुळे जातीयवादी प्रवृत्तीतून खरा इतिहास दडपण्याचा खोडसाळ प्रयत्न केल्याचे दिसून येते, असा आरोप रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांनी केला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी या चित्रपटामध्ये रायाप्पा महार यांची व्यक्तिरेखा साकारली नाही. या चित्रपटामध्ये रायाप्पा महार हे दाखवले गेले नाही, म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करतो, असे मत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी व्यक्त केले. यावेळी गांधी चौक इचलकरंजी येथे रिपब्लिकन पक्षाचे युवक नेते खंडेराव कुरणे तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे, इचलकरंजी शहर नेते खंडेराव कुरणे, प्रदीप ढाले, बाळासाहेब कांबळे, दस्तगीर बागवान, वसीम कलावंती यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून ते त्यांचे अंगरक्षक झाले. आणि असं असताना जेव्हा बहादूरगडावरती 5 लाख सैनिकांच्या वेढ्यामध्ये, मोगलांच्या वेढ्यामध्ये एकही चिटपाखरू ज्या ठिकाणी जात नव्हतं, त्या ठिकाणी अनकरी वाटपाचा वेश घेऊन त्या बहादूरगडावरती माझ्या राजाला बघायचं आहे आणि राजाला सोडवायचं आहे या हेतूनं, अशा चांगल्या हेतूनं त्या ठिकाणी रायाप्पा महार गेले. आणि त्या वेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळी यात्रा दिसली की इथं काय चालू आहे, तर त्या ठिकाणी आपले स्वराज्याचे धाकलेधनी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलं होतं, साखळदंडाने कैद केलं होतं. आणि ही रॅली, त्यांचं जे काय रॅली चालली होती त्या ठिकाणी काय चाललंय हे माहीत नव्हतं. आणि जेव्हा त्या रायाप्पा महारानं बघितलं की आपले महाराज साखळदंडामध्ये अडकलेले आहेत आणि हे सगळेजण त्यांची धिंड काढतायत, अशा पद्धतीची अवस्था बघितल्यानंतर त्यांना ते सहन झालं नाही. आणि त्याच ठिकाणी हर हर महादेवाची घोषणा देऊन रायाप्पा महाराजांनी झेप घेतली महाराजांच्याकडे आणि आडवं उभं राहून तिथं जे काय मोगलांचे सैनिक होते त्यांना आडवं केलं, 2-3 मोगल सैनिकांना आडवं केलं. आणि महाराजांच्या ज्या साखळदंडामध्ये साखळदंड लावलेले त्यात घाव घालू लागले साखळदंडावरती, पण ते तुटले नाहीत. आणि त्यावेळेला हजारो मोगल सैनिक त्यांच्यावरती झडप घातली आणि त्या रायाप्पा महाराला त्या ठिकाणी म्हणजे शिरछेद केलं. म्हणजे त्याचं बलिदान हे या स्वराज्याचे धाकलेधनी संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांचं बलिदान गेलेलं आहे. आणि म्हणून तो इतिहास ह्या जाणून बुजून इथले इतिहासकार असतील आणि ते आपले जो कोण डायरेक्टर आहे तो उत्तेकर, लक्ष्मण उत्तेकर हा लपवतोय. म्हणून आजही इथल्या जवळजवळ तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे आणि हा इतिहास समजवण्यासाठी याची माहिती करून दिली पाहिजे. आणि हे व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्याकडून झालं नाही. याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इचलकरंजीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र जाहीर निषेध करतो. जय भीम. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. नमस्कार. न्यूज मराठी 24 यांचा नवा वर्धापन दिन. मी न्यूज मराठी 24ला मनापासून शुभेच्छा देतो की ह्यांनी इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर जिल्हा ह्या परिसरामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता अतिशय व्यवस्थित त्यांनी त्या ठिकाणी गेल्या 9 वर्ष त्यांनी अतिशय जबाबदारीनं पार पडत आहेत आणि त्यांच्या बातम्याच्या माध्यमातून समाजामध्ये जागरूक आणि चांगल्या पद्धतीची माहिती पोहोचवते. मी इचलकरंजी विधानसभेचा आमदार म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.